मी तुम्हाला लेक्चरमध्ये आता आज आपण बेसिक घेणार आहे, पण इथून पुढं लेक्चर स्टार्ट झाल्यानंतर जर मध्ये काही क्वेरी असेल, समजलं नाही तर लगेच विचारायचं तिथेच. आणि गुगल मीटला तुमचं जेव्हा नेम इन्सर्ट करताय ना, तेव्हा तुमचं नेम आणि सरनेम असं इन्सर्ट करायचं बरं का. अक्षय कोण आहे? अक्षय. येस मॅम. हा, अक्षय तुमचं सरनेम काय आहे? सरनेम पण तिथे तुम्ही टाकायचं आहे, फक्त नेम नाही. ओके. ओके. तुमची रेग्युलर अटेंडन्स सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. सो जे तुमचे फ्रेंड्स असतील त्यांना सांगायचंय की लेक्चर सगळ्यांनी अटेंड करायचे, सगळे लेक्चर्स. ओके, कारण इथं ऑटोमॅटिकली तुमची अटेंडन्स जनरेट होते की तुम्ही लेक्चर कधी स्टार्ट केलंय, मधूनच तुम्ही ते ड्रॉप केलंय का, पुन्हा रिजॉईन केलंय का, तर ते सगळं रेकॉर्ड इथे गुगल मीटला मेंटेन असतं किंवा बाय डिफॉल्ट ती फाईल तयार होते. सो ती काळजी घ्यायची आहे, कारण तुमचे स्टुडंट परफॉर्मन्स, अटेंडन्स याला मार्क्स आहेत. कोण किती क्वेश्चन विचारतंय, ओके, कोण किती अपडेट आहे, याच्यावरून तुम्हाला स्टुडंट परफॉर्मन्सचे मार्क्स मिळत असतात. कोण किती लेक्चरला बोलताय त्याच्यावरून. सो फक्त लेक्चर ऐकायचं एवढंच काम करायचं नाही. तुम्हाला आता एक नवीन पेपर ऍड झालेला आहे डेमोग्राफीचा, ते माहितीये का? आपल्या सिलेबसमध्ये तुमच्या फर्स्ट सेमच्या नवीन पेपर एक इन्क्लूड केलेला आहे डेमोग्राफीचा. पॉप्युलेशन स्टडी ना? हा, पॉप्युलेशन स्टडी. किती नंबरचा पेपर आहे तो? जे आपलं डिस्ट्रीब्युशन थिअरी 3 नंबरचा 3 नंबरचा, बरोबर. MST 103 हा आपला आधी डिस्ट्रीब्युशन थिअरीचा पेपर होता, पण त्याचा बऱ्यापैकी सिलेबस हा टीवायला आपला कव्हर होतोय आणि राहिलेला काही पार्ट आहे तो जे सेकंड सेमचा प्रोबॅबिलिटी थिअरी हा पेपर आहे त्याच्यामध्ये तो कव्हर होतोय. त्यामुळे तो पेपर आपण ड्रॉप करून त्याच्याऐवजी ऍडिशनल पेपर इन्क्लूड केलेला आहे पॉप्युलेशन स्टडीजचा, जो 3rd नंबरचा पेपर आहे. बाकी चारही पेपर ॲज इट इज आहेत. पहिला पेपर रिअल अनालिसिसचा MST 101 रिअल अनालिसिस, सेकंड पेपर इज अ लिनियर अल्जेब्रा, थर्ड वन इज अ पॉप्युलेशन स्टडी, चौथा कोणता आहे एस्टिमेशन थेरी, आणि पाचवा ऑप्टिमायझेशन टेक्निक पार्ट फर्स्ट. सो त्याचा सिलेबस जो आहे पॉप्युलेशन स्टडीजचा, जाधव सर तो पेपर घेणार आहेत आणि सर तुम्हाला तो सिलेबस सांगतील काय आहे ते, शेअर करतील तुमच्या बरोबर. निखिल राऊत कोण आहे? निखिल राऊत. माईक, काही डाऊट आहे का तुम्हाला? बोलायचंय का काही? नाही सॉरी, चुकून झालं. ओके, माईक ऑन झालेलं. हा, ओके.
तुमचा तुम्ही एक अनऑफिशियल ग्रुप तयार करा सगळ्यांनी, सो दॅट की तुमचं काही डिस्कशन असेल तर तुम्हाला त्या ग्रुपवरती करता येईल. आणि मला वाटतंय की आपल्या ऑफिशियल ग्रुपवरती सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स आहेत. सो तुम्ही आता जरी तुम्ही भेटला नसेल तर व्हर्च्युअली ओळख करून घ्यायची आहे. ओके. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर ना आपण इंट्रोडक्शन घेणारच आहे, जेव्हा ऑफलाईन सुरू होईल तेव्हा. ओके. मला वाटतं आपण सुरू करावं. 29 स्टुडंट्स जॉईन झालेले आहेत. जास्त वाट बघायला नको. ओके. सो व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल. माझा एकदम क्लिअर आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. मी स्क्रीन शेअर केल्यानंतर ना व्हिडिओ ऑफ ठेवेन माझा, पण स्क्रीन शेअर केल्यानंतर ना मग दोन्ही व्हिडिओ पण ऑन असेल तर थोडासा साऊंडला प्रॉब्लेम होतो. सो मला आधी हे सांगा की लिनियर अल्जेब्रा म्हणजे काय? एनी आयडिया? तुम्ही SY पर्यंत आय थिंक मॅथमॅटिक्सचा असणारच आहे सगळ्यांचा. सो SY पर्यंत तुम्ही शिकलेला असाल लिनियर अल्जेब्रा. शाळेमध्ये असताना तर अल्जेब्रा झालेलाच आहे तुम्हाला. BSc ला लिनियर अल्जेब्रा झाला असेल, एक बेसिक आयडिया तरी तुम्हाला माहित असेल किंवा असायला पाहिजे. सो काय आहे लिनियर अल्जेब्रा म्हणजे? कशाचा स्टडी केला जातो त्याच्यामध्ये? कोण सांगताय? बोलायचंय आणि लेक्चरला मी एकटीच बोलणार नाही. सो तुमचा पण रिस्पॉन्स तेवढाच इम्पॉर्टंट आहे. काय माहितीये तुम्हाला लिनियर अल्जेब्रा बद्दल? लिनियर अल्जेब्रा मध्ये इक्वेशन्स असतात, मग आपण त्याचे रूट्स फाइंड करतो. तर त्यात मॅट्रिक्स इन्क्लूड होतं, वेक्टर स्पेसेस. बरोबर. म्हणजे इथं बेसिकली काय आहे तर मॅट्रिक्सचा स्टडी करणार आहे. मग मॅट्रिक्स फॉर्म करण्यासाठी तुम्हाला आधी काही कन्सेप्ट माहित असायला पाहिजे. तर वेक्टर, आणि वेक्टर आला तर तो मग पुन्हा वेक्टर स्पेस येतो की सिंगल. आता एखाद्या वेक्टर हे किती असू शकतात? 3 डायमेन्शनल, 4 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल, अप टू n डायमेन्शनल वेक्टर्स असतात. सो मॅट्रिक्सचा स्टडी करण्यासाठी तुम्हाला काय गरजेचं आहे तर वेक्टर्सचा पहिल्यांदा वेक्टर म्हणजे काय हे माहित असणं गरजेचं आहे. बरोबर. आतापर्यंत तुम्ही म्हणजे शाळेत असताना फक्त स्केलर क्वांटिटीचा स्टडी केला असेल, म्हणजे सिंगल क्वांटिटीचा. ओके. इथं नंबर ऑफ एलिमेंट्स इन्क्लूड होणार आहेत. वेक्टर मध्ये काय असतात तर n नंबर ऑफ एलिमेंट्स इन्क्लूड असतात. सो तो वेक्टर म्हणजे काय हे आपण बघणार आहे. मग वेक्टर स्पेसचा स्टडी करणार आहे. वेक्टर स्पेस कसा फॉर्म होतो, मग सबस्पेस म्हणजे काय, ओके, हा सगळा स्टडी करणार आहे. त्याच्यानंतर मग एखाद्या इक्वेशन असेल, लिनियर इक्वेशन्सचा स्टडी करतो लिनियर अल्जेब्रा मध्ये, की मग त्या लिनियर इक्वेशन्स मध्ये काय असतात तर नंबर ऑफ व्हेरिएबल्स असतात लिनियर इक्वेशन मध्ये. आणि लिनियर अल्जेब्रा मग काय, आता आपण स्टॅटिस्टिक्सचे स्टुडंट आहे तर मग खास सब्जेक्ट थोडासा मॅथमॅटिक्सशी रिलेटेड आहे. ओके. मग आपण का स्टडी करतोय? आपण तर स्टॅटिस्टिक्सचे स्टुडंट आहे. मग आपल्याला काय गरज आहे त्याची लिनियर अल्जेब्राची? कारण लिनियर अल्जेब्रा तर जनरली हा मॅथमॅटिक्सचा पार्ट येतो, त्याच्यामध्ये मोस्टली मॅट्रिक्स हे सगळं. मग आपण का स्टडी करायचा त्याचा? तर लिनियर अल्जेब्रा मध्ये आपण नंबर ऑफ एलिमेंट्स, नंबर ऑफ व्हेरिएबल्सचा स्टडी करत असतो. त्याच्यावरून आपला वेक्टर फॉर्म होत असतो आणि वेक्टर वरून पुन्हा रोज आणि कॉलम्स मिळून तो काय असतो मॅट्रिक्स तयार होत असतो. बरोबर. आणि व्हेरिएबल्स इन्क्लूड झाले म्हणजे तिथं स्टॅटिस्टिक्स इन्क्लूड झालं. बरोबर. त्यामुळे आपण, आणि लिनियर अल्जेब्रा हा मोस्टली मशीन लर्निंग, की ज्यांना इंडस्ट्रीमध्ये वगैरे जायचंय तर मशीन लर्निंग साठी मोस्टली हा
इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे मशीन लर्निंगचा, ज्यांना स्टडी करायचा आहे तो. तुम्हाला आता सपोज पर्टिक्युलर आपल्याकडे फोटोज, इमेजेस असतात, त्या इमेजेस कशापासून बनलेल्या असतात? कम्प्युटरची लँग्वेज कोणती आहे? म्हणजे मोस्टली जे कोडिंग केलं जातं ते बायनरी यूज केलं बायनरी. जातं. ओके, बायनरी मध्ये म्हणजे 0-1 याच्यामध्येच सगळं डील होत असतं कम्प्युटरचं, बरोबर? म्हणजे इमेज कशी फॉर्म होते ते माहितीये का? इमेज कशाची बनलेली असते? कोणती इमेज? पिक्सेल्स. पिक्सेल्स म्हणतो ना आपण. एखादी आता सपोज स्क्रीनवर आपल्याला इमेज दिसली, मग ती कशाची बनलेली असते? किंवा कोणताही फोटो हा पिक्सेल्सचा असतो, एवढ्या पिक्सेलचा आहे वगैरे असं आपण म्हणतो. हा, इमेज म्हणजे इमेज कशाची बनलेली असते? तर ती एक पिक्सेलची बनलेली असते. कोणतीही डिजिटल इमेज घ्या, ती स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्सची बनलेली असते. आणि ते स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्स म्हणजेच काय असतात? तर पिक्सेल असतात. आणि ते जे प्रत्येक पिक्सेल आहेत, म्हणजे इच पिक्सेल ऑफ इमेज इज रिप्रेझेंटेड बाय द इंटेन्सिटी व्हॅल्यू. ते जे प्रत्येक पिक्सेल आहे, जी काही पर्टिक्युलर पिक्सेलची व्हॅल्यू असेल, त्याची काय असते? एक इंटेन्सिटी व्हॅल्यू असते. ओके, आणि ती इंटेन्सिटी व्हॅल्यू म्हणजेच काय असतात? जे मॅट्रिक्स मध्ये आपण म्हणतो ना, इलेमेंट्स आहेत, एन नंबर ऑफ इलेमेंट्स, म्हणजे 3x3 चा मॅट्रिक्स आहे, तर तिथं काय आहेत? 3 रोज अँड 3 कॉलम्स. सो ही जी पिक्सेलची इंटेन्सिटी व्हॅल्यू असते, ती कशाची बनलेली असते? तर इलेमेंट्स, म्हणजे आपण त्याला इलेमेंट्स म्हणतो आपल्या लँग्वेज मध्ये. दॅट इंटेन्सिटी व्हॅल्यू इज नथिंग बट द इलेमेंट्स फॉर द इंडिव्हिज्युअल पिक्सेल. सो मग इलेमेंट्स इन्क्लूड झाले, सो त्याचा मग काय करतो आपण? मॅट्रिक्स फॉर्म करतो. ओके, आता इलेमेंट्स किती असू शकतात एका मॅट्रिक्स मध्ये, तेच आपल्याला स्टडी करायचंय. एन नंबर ऑफ इलेमेंट्स आपल्याकडे एखाद्या वेक्टर मध्ये किंवा मॅट्रिक्स मध्ये असू शकतात. आणि मग ही जी काही इमेज असते, पिक्सेलची जी काही इमेज बनलेली असते, ती जर आपल्याला एक्सपांड करायची, कॉम्प्रेस करायची, किंवा आपण इमेज क्रॉप करतो, ओके, त्याच्यासाठी काय करावं लागतंय कम्प्युटरला? तर आपल्याला काही ऑपरेशन्स करावे लागतात त्या इमेजवरती. ओके, आपल्याला इमेज क्रॉप करायची, कॉम्प्रेस करायची, एक्सपांड करायची, तर आपण जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करतो त्या इमेजवरती, त्याच्यासाठी लिनियर अल्जेब्रा इम्पॉर्टंट आहे. मग तिथं लिनियर अल्जेब्रा इन्क्लूड होतं. समजतंय का मी काय सांगते ते? येस ऑर नो? हो मॅडम, समजतं. ओके, म्हणजे बेसिक आयडिया आहे की एखादी आपल्याला इमेज दिसतीये स्क्रीनवरती, डिजिटल इमेज, तर ती पिक्सेलची बनलेली असते. मग पिक्सेल म्हणजे काय? तर आपल्या 0 to 9 नंबर्स मधल्या ज्या व्हॅल्यूज आहेत, त्या व्हॅल्यूजचं मिळून ते पिक्सेल बनलेलं असतं, म्हणजे नंबर ऑफ. आणि त्या पिक्सेलची काहीतरी इंटेन्सिटी व्हॅल्यू असते. दॅट इंटेन्सिटी व्हॅल्यू इज नथिंग बट इन आवर लँग्वेज इलेमेंट्स. इंटेन्सिटी व्हॅल्यू म्हणजेच काय असते? इलेमेंट्स. आणि नंबर ऑफ इलेमेंट्स मिळून काय बनलेला असतो? मॅट्रिक्स बनलेला असतो. मग तो ती इमेज जर क्रॉप करायची, एक्सपांड करायची, कॉम्प्रेस करायची, तर आपण काय करणार? नंबर ऑफ इलेमेंट्स, ते कम्प्युटर काय करत असतं? नंबर ऑफ इलेमेंट्स वाढवले तर ती एक्सपांड होणार, कमी केले तर ती कॉम्प्रेस होणार इमेज, किंवा क्रॉप करायची. तर म्हणजे तिथं काय होतंय? नंबर ऑफ इलेमेंट्स एक तर आपल्याला ऍड करावे लागतील, कमी करावे लागतील. सो त्याचा काय होतंय? मॅट्रिक्स फॉर्म होतोय. सो इथे काय झालं? मॅट्रिक्स आला म्हणजे लिनियर अल्जेब्रा इथे इन्क्लूड झालेला आहे. म्हणजे हे जे मी आता सांगितलं, इट इज अ मशीन लर्निंग पार्ट. मशीन लर्निंग मध्ये आपण हेच शिकत असतो. फक्त आणखी त्याच्यामध्ये कोडिंग वगैरे इन्क्लूड होतं, पण तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट माहित असली पाहिजे. कोडिंग काय? कोडिंग नंतर ना प्रॅक्टिसने कोडिंग येत असतं.
ओके, पण जोपर्यंत बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही तसं कोड कसा लिहायचा, कसा तयार करायचा, कसा रन करणं सोपं आहे, पण कोड कसा तयार करायचा ह्याच्यासाठी तुमच्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. ओके, सो म्हणून आपण लिनियर अल्जेब्रा शिकायचं, कारण आपले जॉब मोस्टली इंडस्ट्रीमध्ये असतात आणि आता सध्याचा इम्पॉर्टंट काय तर मशीन लर्निंग सगळीकडे खूप चाललेलं आहे. आणि त्याच्यानंतर लिनियर अल्जेब्रा शिकल्यानंतर तुम्हाला वेक्टर मग सगळे मॅट्रिक्स सगळीकडेच येणार आहेत. म्हणजे लिनियर मॉडेल तुम्ही शिकणार, लिनियर मॉडेल आणि डिझाईन ऑफ एक्सपेरिमेंट हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये पण एन नंबर ऑफ व्हेरिएबल्स म्हणजे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये पण असणार आहे, तिथे पण याचा यूज होणार आहे. त्याच्यानंतर मल्टीव्हेरिएट अनालिसिस आहे, तिथे पण तुम्ही व्हेरियन्स कोव्हेरियन्स मॅट्रिक्सचा स्टडी करणार आहे. सो तिथे पण हे सगळ्या कन्सेप्ट यूज होणार आहेत. मग रँक कशी फाइंड आउट करायची एखाद्या मॅट्रिक्सची, ओके, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड आहेत. मग आपल्याला आता लिनियर अल्जेब्रा मध्ये तुम्ही सिलेबस बघितला असेल, मी स्क्रीन शेअर करते, जर आपण सिलेबस वरती डिस्कशन करूयात आधी. माझा आवाज येतोय ना क्लिअर? हो येतोय. ओके, स्क्रीन दिसते सगळ्यांना? Yes, ma'am. आता आपला पेपर MST 102 आहे लिनियर अल्जेब्राचा, ज्याचं की त्याच्यामध्ये आता प्रत्येक पेपरमध्ये 4 युनिट आहेत. सो फर्स्ट युनिट मध्ये आपल्याला बघायचंय व्हेक्टर स्पेस. पण व्हेक्टर स्पेस बघायच्या आधी आपल्याला काय बघायचंय तर व्हेक्टर आणि व्हेक्टरचे जे काही टाइप्स आहेत ते. ओके, सो आधी आपण वेगवेगळ्या व्हेक्टर म्हणजे काय ते बघणार आहे. त्याच्यानंतर व्हेक्टरचे जे वेगवेगळे टाइप्स आहेत ते टाइप्स त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहे आणि नंतर आपण व्हेक्टर स्पेस बघणार आहे. म्हणजे काय तर सिंगल व्हेक्टर आहे तर एकापेक्षा जास्त व्हेक्टर मिळून व्हेक्टर स्पेस तयार होतो. त्याच्यानंतर व्हेक्टर स्पेसचा सबसेट म्हणजे सबस्पेस असतो. तो सबस्पेस ही कन्सेप्ट आपण बघणार आहे. मग लिनियर डिपेंडंट व्हेक्टर कसे फाइंड आउट करायचे, लिनियर इंडिपेंडंट व्हेक्टर म्हणजे काय, मग त्याच्याशी रिलेटेड जे काही थेरम्स आहेत ते आपण बघणार आहेत. लिनियर डिपेंडंट इंडिपेंडन्सचे आपण एक्झाम्पल बघणार आहे, कारण याच्यावरती आपलं प्रॅक्टिकल आहे. ह्याच्यावरती, त्यामुळे ह्याच्या आपण एक्झाम्पल्स बघणार आहे लिनियर डिपेंडन्स इंडिपेंडन्सचे. त्याच्यानंतर बेसिस म्हणजे काय, बेसिसची कन्सेप्ट बघणार आहे. मग वेक्टरचे डायमेन्शन्स कसे फाइंड आउट करायचे ते. त्याच्यानंतर वेक्टर स्पेस कसा फॉर्म होतो, मग त्याचे एक्झाम्पल्स आपण बघणार आहे. मग नल स्पेस म्हणजे काय, त्याच्यानंतर ग्रॅम स्मिथ ऑर्थोगोनलायझेशन प्रोसेस म्हणजे ऑर्थोगोनल व्हेक्टर म्हणजे काय, ऑर्थोनॉर्मल व्हेक्टर म्हणजे काय. मग ऑर्थोगोनल व्हेक्टर आणि ऑर्थोनॉर्मल व्हेक्टर वरून पुन्हा मग आपण तो ऑर्थोगोनल बेसिस आणि ऑर्थोनॉर्मल बेसिसचे कन्सेप्ट बघणार आहे. त्याच्यानंतर ऑर्थोगोनल प्रोजेक्शन ऑफ अ व्हेक्टर. मग लिनियर ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत नेक्स्ट पार्ट. लिनियर ट्रान्सफॉर्मेशन नंतर इथे जरा व्हेक्टरचा पार्ट संपून नंतर आपण मॅट्रिक्स कडे जाणार आहे. कारण मॅट्रिक्सचा स्टडी करायच्या आधी मी आता जसं सांगितलं, मॅट्रिक्स हा कशापासून फॉर्म होतो तर व्हेक्टर पासून फॉर्म होतो. त्यामुळे आधी आपण काय बघणार आहे तर व्हेक्टर ही कन्सेप्ट बघणार आहे. आणि नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स मिळून काय बनत असतो, मॅट्रिक्स बनत असतो. त्यामुळे व्हेक्टरचा पार्ट इथे संपून अल्जेब्रा ऑफ मॅट्रायसेसचा पार्ट सुरू होते. मग तिथे आपण काय करणार आहे तर वेगवेगळे मॅट्रिक्सचे टाइप्स बघणार आहे. मग वेगवेगळे मॅट्रिक्सचे टाइप्स बघणार आहे. मग त्याच्यात आपण रो स्पेस म्हणजे काय, कॉलम स्पेस कसं फाइंड आउट करायचं, इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा. वेगवेगळ्या प्रकारे आपण इनव्हर्स फाइंड आउट करतो. रँक फाइंड आउट करण्याच्या पण वेगवेगळ्या मेथड्स आहेत. सो त्या मेथड्स आपण बघणार आहे. त्याच्यानंतर त्या मॅट्रायसेस वरती जे ऑपरेशन्स केले जातात
ती कन्सेप्ट आहे इलेमेंटरी ऑपरेशन्स अँड इलेमेंटरी मॅट्रायसेस, देन रँक अँड इनव्हर्स ऑफ अ मॅट्रिक्स, देन नल स्पेस अँड नलिटी. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्सची व्हॅल्यू तुम्हाला माहित असेल आणि रँक माहित असेल तर तुम्ही नलिटी फाइंड आउट करू शकता. सो ती कन्सेप्ट आपण बघणार आहे, नल स्पेस अँड नलिटी. अँड देन पार्टिशन ऑफ ए मॅट्रायसेस. म्हणजे पहिल्या युनिटमध्ये काय आहे तर व्हेक्टर आणि मॅट्रिक्सचे टाइप्स आणि व्हेक्टरवरती जे ऑपरेशन्स केले जातात ते, आणि मॅट्रिक्स वरती जे काही ऑपरेशन्स केले जातात तो सगळा पार्ट हा फर्स्ट युनिटमध्ये आहे. मग मॅट्रिक्सची रँक फाइंड आउट करायची, इनव्हर्स फाइंड आउट करायचं आहे. आता पार्टिशन मॅट्रायसेस ही थोडीशी न्यू कन्सेप्ट आहे की पार्टिशन मध्येच काय आहे तर मॅट्रिक्सचं पार्टिशन केलं जातं. तर मॅट्रिक्सचं पार्टिशन का केलं जातं तर काही मॅट्रायसेस जे आहेत ते आता तुम्ही कम्प्युटरवरती इझिली त्याची रँक इनव्हर्स फाइंड आउट करू शकता सिंगल कोडमध्ये, ओके, आर सॉफ्टवेअरला वगैरे. पण जर मॅन्युअली करायचं म्हटलं तर थोडासा आपल्याला वेळ लागतो. तर पार्टिशन मॅट्रायसेसची कन्सेप्ट काय आहे की तुमच्याकडे जर एन नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स असतील तर मग त्याचं काय केलं जातं, पार्टिशन केलं जातं. मग पार्टिशन करायच्याही काही कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन पूर्ण फुलफिल करून तुम्ही जर मॅट्रिक्सचं पार्टिशन केलं तर त्याची तुम्ही इनव्हर्स किंवा रँक फाइंड आउट करू शकता त्या मॅट्रिक्सची. ओके, सो ते आपण पार्टिशन मॅट्रायसेस मध्ये बघणार आहे. म्हणजे बेसिकली फर्स्ट युनिट हा ओव्हरऑल वेक्टर स्पेस आणि मॅट्रायसेस ह्याच्यावरती आहे. आणि हा जो फर्स्ट युनिट तुमचा एकदम क्लिअर असेल तर मग तुम्हाला कोणत्याही सब्जेक्टला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे तुम्ही लिनियर मॉडेल शिका, तुम्ही मल्टीव्हेरिएट अनालिसिस शिका, जर तुम्हाला मॅट्रिक्सचा पार्ट हा व्यवस्थित समजला तर. ओके, सेकंड युनिट मध्ये, आता सेकंड युनिट पासून थोडस आपल्या न्यू कन्सेप्ट सुरू होत आहेत. सेकंड युनिट मध्ये आपण परम्युटेशन मॅट्रिक्स बघणार आहे. मग रिड्युसिबल इरिड्युसिबल मॅट्रिक्स म्हणजे काय, प्रिमिटिव्ह इम्प्रिमिटिव्ह मॅट्रिक्स म्हणजे काय, त्याच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या त्याचे एक्झाम्पल्स बघणार आहे. देन आयडेम्पोटंट मॅट्रिक्स आहे, क्रोनेकर प्रोडक्ट आहे, त्याच्यानंतर जी इनव्हर्स ही एक कन्सेप्ट आहे आणि एमपी जी इनव्हर्स ही एक कन्सेप्ट आहे. म्हणजे इनव्हर्स तर आपल्याला ऑलरेडी माहिती की कोणत्याही मॅट्रिक्सचा आपण इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो, बट जी इनव्हर्स ही थोडीशी नवीन कन्सेप्ट आहे. जी इनव्हर्स हा त्याचा शॉर्ट फॉर्म आहे, त्यालाच जनरलाइज्ड इनव्हर्स असं म्हणतात. आणि नेक्स्ट कन्सेप्ट आहे की एमपीजी इनव्हर्स, दॅट इज अ मूर पेनरोज जनरलाइज्ड इनव्हर्स. ओके, सो फर्स्ट युनिट मध्ये आपण इनव्हर्स ही कन्सेप्ट बघणारच आहे आणि सेकंड युनिट मध्ये आपण काय बघणार आहे तर जी इनव्हर्स आणि एमपीजी इनव्हर्स. आता इनव्हर्स दोन्हीमध्ये थोडस डिफरन्स काय आहे तर इनव्हर्स हा कोणत्याही मॅट्रिक्सचा इनव्हर्स हा युनिक असतो. प्रत्येक मॅट्रिक्सला इनव्हर्स असेलच असं नाही, बट जर इनव्हर्स असेल, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तर त्याचा इनव्हर्स आपण फाइंड आउट करू शकतो. फक्त नॉन सिंग्युलर मॅट्रिक्सचाच इनव्हर्स आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, सिंग्युलर मॅट्रिक्सचा, आता नॉन सिंग्युलर सिंग्युलर हे आपण मॅट्रायसेस मध्ये बघणारच आहे की सिंग्युलर म्हणजे काय, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय. आणि नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तरच आपण त्याचा फक्त इनव्हर्स फाइंड आउट करू शकतो. म्हणजे प्रत्येक मॅट्रिक्सचा इनव्हर्स येईलच असं नाही. नॉन सिंग्युलर असेल तर ऑब्व्हियसली त्याचा मॅट्रिक्स हा इनव्हर्स हा फाइंड आउट करू शकतो आपण. बट इनव्हर्स हा युनिक असतो. कोणत्याही पद्धतीने तुम्ही काढा त्या इनव्हर्सची व्हॅल्यू ही सेमच येणार. बट जनरलाइज्ड इनव्हर्स मध्ये इथे पार्टिशन केलं जातं जनरलाइज्ड इनव्हर्स मध्ये. त्याचा सब मॅट्रिक्स घेतला जातो. म्हणजे थोडक्यात की एक मॅट्रिक्स आहे, सपोज 3x3 मॅट्रिक्स आहे, तर त्याच्यातला आपल्याला सब मॅट्रिक्स चूज करायचा असतो जो की नॉन सिंग्युलर असेल असा सब मॅट्रिक्स. सो प्रत्येक जण वेगवेगळा सब मॅट्रिक्स सिलेक्ट करू शकतो. सो प्रत्येकाची जी इनव्हर्सची व्हॅल्यू वेगळी असणार. म्हणजे इनव्हर्स हा युनिक असतो तर जी इनव्हर्सच्या मल्टिपल व्हॅल्यूज असू शकतात. ते कशावरती डिपेंड आहे त्याच्यावरती. सो जनरलाइज्ड इनव्हर्स सेम
एमपीजी इनव्हर्स. आता एमपीजी इनव्हर्सची फक्त आपल्याला कन्सेप्ट आहे, याच्यावरती काही एक्झाम्पल्स विचारले जात नाहीत एमपीजी इनव्हर्स वरती. सो ती फक्त कन्सेप्ट आपण बघणार आहे. एमपीजी इनव्हर्स काय आहे ते, मूर पेनरोज जनरलाइज्ड इनव्हर्स. देन आता हा इथे थोडासा मॅट्रिक्सचा पार्ट संपून पुढचं काय होतंय तर सिस्टीम ऑफ लिनियर आणि नॉन लिनियर इक्वेशनचा पार्ट सुरू होतो इथून. Solution of a system of homogeneous and non-homogeneous linear equations हॅलो and मॅम, their related. हा येस, तुमची सिलेबसची स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसत नाहीये का? होय, हा, सिलेबस नाही नेम्स दिसत आहे. दिसते. आता दिसते? नाही. ओके, एकच मिनिट. नाही अजून. आता दिसतेय का? होय, दिसते मॅम. ओके. थोडंसं नेटवर्क फ्लक्च्युएट झालं ना तर स्क्रीन शेअरिंगला प्रॉब्लेम येतोय, त्यामुळे ते दिसत नसेल. आता दिसतेय ना? हा. ओके. तर आता आपण मी आतापर्यंत जनरलाइज्ड आणि एमपीजी इनव्हर्स एक्सप्लेन केलं. इथं थोडंसं मॅट्रिक्सचे टाइप्स, मग ह्या ज्या परम्युटेशन मॅट्रिक्स कसा फाइंड आउट करायचा, ह्या कन्सेप्ट, त्याच्याशी रिलेटेड थेरम्स, देन रिड्युसिबल इरिड्युसिबल मॅट्रिक्स असेल, प्रिमिटिव्ह मॅट्रिक्स असेल, त्याच्याशी रिलेटेड थेरम्स आहेत. ते थेरम्स आपल्याला बघायचे आहेत, किंवा कसा फाइंड आउट करायचा प्रिमिटिव्ह मॅट्रिक्स, इम्प्रिमिटिव्ह मॅट्रिक्स, हे आपण बघणार आहे. जनरलाइज्ड इनव्हर्स, जसं की मी आता सांगितलं, हा युनिक नसतो. सिम्पल इनव्हर्स हा युनिक असतो, बट जनरलाइज्ड इनव्हर्सच्या मल्टिपल व्हॅल्यूज असू शकतात, कारण तिथे आपल्याला काय करावं लागतं तर सब मॅट्रिक्स सिलेक्ट करावा लागतो, आणि प्रत्येक जण हा वेगवेगळा सब मॅट्रिक्स सिलेक्ट करेल तर प्रत्येकाची जी इनव्हर्सची व्हॅल्यू ही वेगळी येऊ शकते. सो तो व्हेरीफाय करण्यासाठीही काही थेरम आहेत जी इनव्हर्स, की जो आपण जी तुम्ही जी इनव्हर्सची व्हॅल्यू फाइंड आउट केली आहे ती बरोबर आहे की नाही हे चेक करण्यासाठी सुद्धा थेरम आहे. त्याच्यानंतर एमपीजी इनव्हर्सची कन्सेप्ट बघणार आहे, की जी फक्त कन्सेप्टच आहे, की त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स विचारले जात नाही त्या एक्झामला. आता इथं मॅट्रिक्सचा पार्ट संपून पुढं काय तर लिनियर नॉन लिनियर इक्वेशन्सचा पार्ट सुरू होतो. मग त्याच्यामध्ये तुम्ही होमोजिनियस नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स बघणार आहे, मग त्याच्याशी काही रिलेटेड थिअरम्स आहेत ते बघणार आहे, आणि एक्झाम्पल बघणार आहे. ओके, हे झालं सेकंड युनिट पर्यंत. आता थर्ड युनिट मध्ये वरती जे आपण इथं होमोजिनियस नॉन होमोजिनियस लिनियर इक्वेशन्स बघतोय किंवा नॉन लिनियर इक्वेशन्स बघतोय, मग त्याचे रूट्स कसे फाइंड आउट करायचे, वेक्टर्स कसे फाइंड आउट करायचे ते बघणार आहे. यालाच आता इथे बघा, फर्स्ट तुम्हाला दिसत असेल की कॅरेक्टरिस्टिक रूट्स अँड वेक्टर्स, म्हणजे कॅरेक्टरिस्टिक रूट्स किंवा कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स. त्यालाच दुसरं नाव काय आहे तर आयगन व्हॅल्यूज आणि आयगन व्हेक्टर्स. ओके, म्हणजे कन्फ्युजन करायचं नाही की कॅरेक्टरिस्टिक रूट्स, सिलेबसमध्ये कॅरेक्टरिस्टिक रूट्स आणि वेक्टर दिले मॅडमने, आयगन व्हॅल्यूज आयगन व्हेक्टर्स म्हणतात. सो कॅरेक्टरिस्टिक रूट्स आणि वेक्टरलाच काय म्हटलं जातं, कॅरेक्टरिस्टिक रूट्स इज नथिंग बट द आयगन व्हॅल्यू and characteristic vector is nothing but the eigen vector. So it is related to the homogeneous non-homogeneous linear equation. जो सेकंड युनिटचा वरती हा थर्ड युनिट डिपेंड आहे. सो हे आपण बघणार आहे, आयगन व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या, आयगन व्हेक्टर्स कसे बघायचे. आता इथे लिनियर इक्वेशन्स असे आहेत. सो लिनियर इक्वेशन्स वरून आपण मॅट्रिक्स फॉर्म करतो, आणि तो झालेल्या मॅट्रिक्स फॉर्म वरून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक रूट्स आणि वेक्टर्स फाइंड आउट करता येतात, किंवा आयगन व्हॅल्यूज आयगन वेक्टर फाइंड आउट करता येतात. सो नेक्स्ट कन्सेप्ट आहे
algebraic and geometric multiplicities of a characteristic roots. कॅरेक्टरिस्टिक रूट्स फाइंड आउट केले की त्याच्या अल्जेब्रिक आणि जॉमेट्रिक मल्टिप्लिसिटीजच्या व्हॅल्यूज कशा फाइंड आउट करायच्या ते आपण कॅरेक्टरिस्टिक रूट्स वरून फाइंड आउट करू शकतो. त्याच्यानंतर राईट आणि लेफ्ट कॅरेक्टरिस्टिक वेक्टर्स ही कन्सेप्ट आहे. त्याच्यानंतर ऑर्थोगोनल प्रॉपर्टी ऑफ ए कॅरेक्टरिस्टिक वेक्टर, म्हणजे फर्स्ट युनिट मध्ये आपण ऑर्थोगोनल व्हेक्टर, ऑर्थोनॉर्मल व्हेक्टर ह्या कन्सेप्ट बघणार आहे आणि त्याच्यावरून इथं थर्ड युनिट मध्ये ही कन्सेप्ट आहे ऑर्थोगोनल प्रॉपर्टीज ऑफ ए कॅरेक्टरिस्टिक व्हेक्टर्स. अँड देन Cayley-Hamilton theorem. This is the very important theorem and its applications. Cayley-Hamilton theorem की ह्याच्यावरती एक्झाम मध्ये क्वेश्चन असतोच असतो. Cayley-Hamilton theorem त्याचं स्टेट अँड प्रूव्ह असंही विचारतील Cayley-Hamilton theorem आणि ह्याच्यावरती तुम्हाला प्रॅक्टिकल सुद्धा आहे Cayley-Hamilton theoremचं की त्याचे ऍप्लिकेशन्स. आता Cayley-Hamilton theoremचा जनरली यूज असा आहे की सपोज आता एखादा मॅट्रिक्स आहे तर त्याची पॉवर काढायची आहे तुम्हाला, तर Cayley-Hamilton theoremचा यूज केला जातो. म्हणजे 3x3 चा सपोज ए मॅट्रिक्स आहे 3x3, त्याची a⁻10 म्हणजे 10 पॉवर काढायची तुम्हाला, तर मॅन्युअली किती करत बसणार. सो तिथे तुम्ही Cayley-Hamilton theoremचं ऍप्लिकेशन यूज करू शकता सो दॅट तुम्हाला ते इझी जाईल कोणत्याही मॅट्रिक्सची पॉवर फाइंड आउट करण्यासाठी. सो तो थिअरम आपण बघणार आहे Cayley-Hamilton theorem आणि त्याचे ऍप्लिकेशन्स किंवा इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी सुद्धा Cayley-Hamilton theoremचा यूज होतो. सो इथे हा थर्ड युनिट कम्प्लीट होतोय आणि देन युनिट 4 स्टार्ट होतोय. तर युनिट 4 मध्ये डिकम्पोजिशन आहे मॅट्रिक्सचं, म्हणजे आतापर्यंत आपण मॅट्रिक्सच्या कन्सेप्ट बघितल्या, त्या मॅट्रिक्सचं डिकम्पोजिशन कसं करायचं. सो डिकम्पोजिशनचे वेगवेगळे टाइप्स आहेत, 3 टाइप्स आहेत. त्यातलं फर्स्ट आहे स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन ऑफ ए रियल सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके, मॅट्रिक्सचं डिकम्पोजिशन करायचं. सो त्याच्यातलं फर्स्ट टाइप आहे स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन. सेकंड वन इज SVD, दॅट इज द सिंग्युलर व्हॅल्यू डिकम्पोजिशन. त्याला शॉर्ट फॉर्म यूज करतात SVD, सिंग्युलर व्हॅल्यू डिकम्पोजिशन ऑफ अ मॅट्रिक्स. अँड थर्ड वन इज द चॉलेस्की डिकम्पोजिशन. ह्या कन्सेप्ट म्हणजे याच्या हे मॅट्रिक्सचं डिकम्पोजिशन करण्यासाठीच्या स्टेप्स आहेत याच्यामध्ये, अल्गोरिदम टाइप. सो त्याच्या त्या स्टेप्स फॉलो करून मग तुम्ही मॅट्रिक्सचं डिकम्पोजिशन करू शकता आणि ते व्हेरीफाय करण्यासाठी सुद्धा काही रिलेटेड थेरम्स आहेत. सो 3 टाइप्स आहेत मॅट्रिक्सचं डिकम्पोजिशन करण्याचे, स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन, सिंग्युलर व्हॅल्यू डिकम्पोजिशन अँड चॉलेस्की डिकम्पोजिशन, असे 3 टाइप्स बघणार आहे. हा इथं डिकम्पोजिशनचा पार्ट संपून पुढचा पार्ट सुरू होते क्वाड्रॅटिक फॉर्म्स. मला वाटतं क्वाड्रॅटिक फॉर्म ही कन्सेप्ट तुम्ही कदाचित बघितली असेल आधी. सो क्वाड्रॅटिक फॉर्मची कन्सेप्ट आपण पुढे बघणार आहे. मग क्वाड्रॅटिक फॉर्म कसे तयार होतात त्याचे काही रिलेटेड थिअरम्स आहेत. मग त्या क्वाड्रॅटिक फॉर्मचं रिडक्शन कसं करायचं त्याचे वेगवेगळे टाइप्स आपण बघणार आहे. सो नेक्स्ट पार्ट इज अ रियल क्वाड्रॅटिक फॉर्म्स. Then how to reduce the quadratic form, that is the reduction and classification. quadratic form चे वेगवेगळे टाइप्स आहेत, म्हणजे त्याचं कसं क्लासिफाय होतात क्वाड्रॅटिक फॉर्म. मग पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह क्वाड्रॅटिक फॉर्म, निगेटिव्ह क्वाड्रॅटिक फॉर्म, मग त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह मध्ये पुन्हा सेमी पॉझिटिव्ह क्वाड्रॅटिक फॉर्म, सेमी निगेटिव्ह क्वाड्रॅटिक फॉर्म, असे वेगवेगळे क्वाड्रॅटिक फॉर्म आहेत. सेमी पॉझिटिव्ह असेल, सेमी निगेटिव्ह असेल, असे क्लासिफिकेशन केलं जातं क्वाड्रॅटिक फॉर्मचं. सो पहिल्यांदा आपण क्वाड्रॅटिक फॉर्मची कन्सेप्ट काय ते बघणार आहे, त्याच्यानंतर ना त्याचं क्लासिफिकेशन बघणार आहे. मग तो क्वाड्रॅटिक फॉर्म रिडक्शन, त्या क्वाड्रॅटिक फॉर्मचं रिडक्शन कसं करायचं ते बघणार आहे. त्याच्यानंतर ना त्या क्वाड्रॅटिक फॉर्म वरून त्याचे इंडेक्स व्हॅल्यू आणि सिग्नेचरची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ही कन्सेप्ट बघणार आहे. इंडेक्स अँड सिग्नेचर ऑफ ए क्वाड्रॅटिक फॉर्म.
देन एक्स्ट्रीमा ऑफ ए क्वाड्रॅटिक फॉर्म, एक्स्ट्रीमा कसे फाइंड आउट करायचे, आणि पहिल्यांदा जे स्टार्टिंगची रिडक्शन कन्सेप्ट आहे, आणि नेक्स्ट वन इज अ सायमल्टेनियस रिडक्शन कसं करायचं क्वाड्रॅटिक फॉर्मचं, हे आपण बघणार आहे. आता हा असा 4 युनिटचा तुमचा ओव्हरऑल सिलेबस आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आता खाली इथे रेफरन्स बुक दिलेले असतील. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? खाली हे रेफरन्स बुक दिलेले आहेत. सगळ्यात पहिल्यांदा जे बुक रेफर करायचं ते हे आहे जी हॅडलीचं. आता हे मी लगेच तुम्हाला देणार नाही, तुम्ही नेटवरती सर्च करायचे, कारण हे इझिली तुम्हाला बुक मिळून जाईल नेटवरती. लिनियर अल्जेब्रा जी हॅडलीचं, नरोसा पब्लिशिंग हाऊस, तर हे जे बुक आहे ते एक तुम्ही रेफर करू शकता. म्हणजे फर्स्ट प्रेफरन्स हा ह्या बुकला द्यायचा आहे. त्याच्यानंतर हे थर्ड नंबरचं पण तुम्ही यूज करू शकता, मॅट्रिक्स अल्जेब्रा फ्रॉम दी स्टॅटिस्टिक पर्स्पेक्टिव्ह. स्प्रिंजरचं जे आहे ते, स्प्रिंजर, विले हे चांगले पब्लिशर्स आहेत. सो रेफरन्स बुक यूज करताना मोस्टली हेच करायचे, स्प्रिंजरचं किंवा विलेचं वगैरे जे असतील ते कोणत्याही सब्जेक्टचं. सो हे थर्ड सुद्धा तुम्ही रेफर करू शकता, मॅट्रिक्स अल्जेब्रा, पण हे याची सॉफ्ट कॉपी अवेलेबल नाही. मॅट्रिक्स अल्जेब्रा फ्रॉम दी स्टॅटिस्टिक पर्स्पेक्टिव्ह, हर्विल डी स्प्रिंजरचा. आणि थर्ड वन इज दी 7 नंबरचं जे बुक आहे, मॅट्रिक्स अल्जेब्रा युजफुल फॉर स्टॅटिस्टिक, सर्लचं, सर्ल SB. आपल्या खालच्या लायब्ररीमध्ये हे बुक अवेलेबल आहे, सर्ल SB विलेचं. हे बुक तुम्ही रेफर करू शकता. पहिला प्रेफरन्स हा हॅडलीच्या बुकला द्यायचा आहे, जी हॅडलीच्या. आणि हे इझिली तुम्हाला नेटवरती तुम्ही सर्च केलं ना तर इझिली अवेलेबल होईल हे बुक. सो आय थिंक सिलेबस मध्ये कोणाला काही डाऊट नसावा. सगळ्यात पहिल्यांदा आपण वेक्टरचे टाइप्स, वेक्टर ही कन्सेप्ट समजल्यानंतर आपण वेक्टर स्पेस बघणार आहे. वेक्टर स्पेस कसा फॉर्म होतो, मग सबस्पेस, त्याच्याशी रिलेटेड जे काही थेरम्स आहेत ते. त्याच्यानंतर मॅट्रिक्सच्या कन्सेप्ट आहेत, मॅट्रिक्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत, मॅट्रिक्स वरती काय काय ऑपरेशन्स आपण करू शकतो ते बघणार आहे, त्याचे एक्झाम्पल सुद्धा बघणार आहे. त्याच्यानंतर रँक कशी फाइंड आउट करायची, इनव्हर्स कसा फाइंड आउट करायचा, नल स्पेस, नलिटी, ह्या ज्या रँक, इनव्हर्स आणि ह्याच्याशी रिलेटेड ज्या काही प्रॉपर्टीज आहेत ना, ह्या प्रॉपर्टीज म्हणजे तुम्ही जर सेटनेटची प्रिपरेशन करणार असाल तर ह्या प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत. रँक, इनव्हर्स फाइंड आउट करण्यासाठी काही मॅट्रिक्स वरून, म्हणजे किती डायमेन्शनलचा मॅट्रिक्स आहे, तो सिंग्युलर आहे, नॉन सिंग्युलर आहे, याच्यावरून तुम्ही लगेच सांगू शकता की त्याची रँक काय येईल किंवा इनव्हर्स काय फाइंड आउट. म्हणजे ह्याच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आहेत. त्या प्रॉपर्टीजचा यूज हा कधी होतो तुम्हाला, तर ज्या तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देता, म्हणजे मोस्टली सेटनेटचं प्रिपरेशन करणार असेल तर प्रॉपर्टीज खूप इम्पॉर्टंट आहेत, किंवा शॉर्ट नोट्स जे असतात, नोट म्हणून जे दिलेले असतील कन्सेप्ट त्या. त्याच्यानंतर सेकंड युनिटमध्ये पण काही नवीन कन्सेप्ट आहेत, ह्या ज्या परम्युटेशन मॅट्रिक्स, रिड्युसिबल, इरिड्युसिबल, प्रिमिटिव्ह, इम्प्रिमिटिव्ह, आयडेम्पोटंट मॅट्रिक्स, त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्याच्याशी रिलेटेड काही थेरम्स आहेत ते आपण बघणार आहे. म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या युनिटमध्ये काय तर वेक्टर आणि मॅट्रिक्स चे टाइप्स, त्याच्यानंतर सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स, लिनियर असेल नॉन लिनियर असेल ते, त्याच्यावरून कॅरेक्टरिस्टिक रूट्स आणि वेक्टर्स आपण फाइंड आउट करणार, कसे फाइंड आउट करायचे ते बघणार आहे. त्याच्यानंतर कॅली हॅमिल्टन थेरम आणि मॅट्रिक्सचे कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाल्यानंतर त्या मॅट्रिक्सचं रिडक्शन कसं, डिकम्पोजिशन कसं करायचं. सो डिकम्पोजिशनचे हे 3 टाइप्स, म्हणजे स्पेक्ट्रल डिकम्पोजिशन, SVD दॅट इज द सिंग्युलर व्हॅल्यू डिकम्पोजिशन, अँड चॉलेस्की डिकम्पोजिशन. हे 3 टाइप्स आहेत डिकम्पोजिशनचे, ते बघणार आहे. अँड लास्ट वन इज अ क्वाड्रॅटिक फॉर्म. क्वाड्रॅटिक फॉर्मचे क्लासिफिकेशन असेल आणि त्याचं रिडक्शन असेल, एवढंच आपण बघणार आहे क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये. आणि त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रॉपर्टीज आणि थेरम्स आहेत त्याच्यावरून तुम्ही इंडेक्स आणि सिग्नेचरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. सो
this is the overall syllabus and the reference books. So याच्यामध्ये कोणाला काही आय थिंक डाऊट नसावा सिलेबस मध्ये. लिनियर अल्जेब्रा का शिकायचा याची बेसिक आयडिया तर तुमच्या लक्षात आली असेल. येस और नो? Yes, Yes, ma'am. ma'am. Yes, ma'am. This is the important for the machine learning and as well as to learn the linear models and multivariate analysis. सो लिनियर अल्जेब्रा तुमचं जर चांगलं क्लिअर असेल आणि एकदम इझी आहे, सगळ्यात सोपा पेपर ह्या सेमिस्टरचा कोणता असेल तर तो लिनियर अल्जेब्रा आहे. त्यामुळे लेक्चर जरी तुम्ही व्यवस्थित केलेत, लेक्चर जरी तुम्ही चांगले व्यवस्थित अटेंड केलेत रेग्युलर, तरी तुम्हाला हे कळून जाईल. कारण आपण कन्सेप्ट, त्याच्या प्रॉपर्टीज, थेरम सगळं व्यवस्थित बघणार आहे, त्याचे एक्झाम्पल्स आणि लगेचच त्याचे प्रॅक्टिकल्स पण. आपण जशी कन्सेप्ट शिकवून होईल तसं आपण त्याच्याशी रिलेटेड जे काही प्रॅक्टिकल्स आहेत ते घेऊयात. म्हणजे तुमच्या ते प्रॅक्टिकल्स पण तुमचे एकदम वेळच्या वेळी कम्प्लीट होतील आणि तुम्हाला ते सॉल्व्ह करायला पण इझी जाईल. आणि जसं की मी आधीच्या लेक्चरला, परवाच्या लेक्चरला सांगितलं, आता MSc ला कोणीही तुम्हाला मॅन्युअली प्रॅक्टिकल घेणार नाही. सो प्रॅक्टिकल जे काही असतील ते तुमचे तुम्ही करायचे. म्हणजे BSc ला कसं क्वेश्चन वाईज सगळे एक्सप्लेन करायचे, तसं आता होणार नाही. सो जे काही आहे ते तुम्हाला तुमचं तुम्हाला करावं लागेल. इथं तुम्हाला त्याच्याशी रिलेटेड वेगळे एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन करेल आणि सेम कन्सेप्ट वापरून फक्त तुम्हाला काय करायचे तर ते सॉल्व्ह करायचे. कन्सेप्ट झाली की लगेच आपण प्रॅक्टिकल घेऊयात, म्हणजे तुम्हाला पण इझी जाईल ते. आणि बघून अजिबात करायचे नाही किंवा पेंडिंग कामं अजिबात ठेवायची नाही. जे काही होमवर्क दिलेलं असेल, असाइनमेंट दिलेले असेल, ती वेळच्या वेळी जर तुम्ही आता कंप्लीट केली तर तुम्हाला फायनलला, सेमिस्टर एंडिंगला लोड येत नाही. नाही तर पेंडिंग वर्क तुम्ही आता ठेवलं की सेमिस्टर एंडिंगला एक तर प्रॅक्टिकल एक्झाम असते, मग प्रॅक्टिकल कम्प्लीट करायचे झाले नाहीत, असाइनमेंट असतात. कारण तुमचं आता हे कंटिन्युअस इव्हॅल्युएशन आहे, त्यामुळे तुम्हाला सगळ्या ह्याचे मार्क्स आहेत कंटिन्युअस इव्हॅल्युएशनमुळे. त्यामुळे ते वेळच्या वेळी जर तुम्ही कम्प्लिशन ठेवलं तर तुम्हाला एंडिंगला अजिबात लोड येणार नाही, कारण की तुम्हाला एक्झाम भरपूर द्यायच्यात. यू आर इन अ ऑटोनॉमस कॉलेज नाव. सो आता जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्हाला ते MSc फील येईल जरा, की BSc पर्यंत जसं निवांत चालू होतं तसं आता निवांत राहून चालणार नाही. ओके. आता कोणाला काही डाऊट असेल तर तो विचारा. म्हणजे नेक्स्ट लेक्चर पासून आपण सिलेबसला स्टार्ट करूयात. प्रोजेक्टचे टॉपिक सुद्धा आत्ताच बघून ठेवायचे सगळ्यांनी. बोला. ते मगाशी मी जे लिनियर अल्जेब्राची, एक मिनिट मी स्क्रीन शेअर करते, मी दाखवते तुम्हाला. फक्त असं बोलण्यापेक्षा स्क्रीनवर जे दिसतं त्याच्यावरून तुमच्या चांगल्या लक्षात येतात कन्सेप्ट. बरोबर नाही दिसते का स्क्रीन सगळ्यांना? हो, दिसते. हो, मॅम. वरती तुम्हाला एक हे दिसत असेल, ही एक इमेज दिसते, त्याच्यात सगळे नंबर्सच दिसत आहेत. बरोबर. 0 to 9 पर्यंतचे सगळे नंबर्स आहेत. हे नंबर्स मिळून इमेज तयार होत असते, म्हणजे त्याच्यावरती कोडिंग वगैरे करून मशीन लर्निंग मध्ये. आता ही एक इमेज दिसत असेल, डॉग आहे की ज्याने बॉल
तो बॉल बरोबर खेळत आहे. तर जस्ट इमेज साठी ही इमेज दिलेली आहे इथं. खाली दिलेलं आहे बघा. व्हॉट डू यू सी वेन यू लुक ॲट दिस इमेज. ही इमेज बघितल्यानंतर तुम्हाला काय दिसतंय, तर हा जो डॉग आहे तो काय करतोय, तर त्या बॉल बरोबर खेळत आहे. इट्स अ क्यूट डॉग प्लेइंग विथ द बॉल. So this seemingly obvious observation is not an easy task for a computer. मग कम्प्युटर काय करत असतं, आता कम्प्युटर आपल्याला माहिती आहे की कम्प्युटर लँग्वेज मध्ये ते फक्त बायनरी कोडिंग त्याला कळतं, 0 आणि 1. सो ही जी इमेज बनलेली आहे ती कशाची बनलेली आहे, मॅट्रायसेसची बनलेली आहे. म्हणजे हे जे इंडिव्हिज्युअल युनिट्स इथे वरच्या ह्याच्यामध्ये दिसत आहेत इमेजमध्ये, दिस इज अ मॅट्रिक्स. त्याच्यावरून ही इमेज बनलेली असते पिक्सेलची. पिक्सेलमध्ये काय असतात, तर इथे खाली दिलेलं आहे बघा. अ डिजिटल इमेज इज मेड अप ऑफ स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्स कॉल्ड पिक्सेल. ही डिजिटल इमेज आहे कशाची बनलेली आहे, तर स्मॉल इंडिव्हिज्युअल युनिट्स कॉल्ड पिक्सेल्स. And each pixel of an image is represented by its intensity value, ज्याला की आपण एलिमेंट्स म्हणतो. आपल्या लँग्वेज मध्ये आपण काय म्हणतो, एलिमेंट्स म्हणतो. हे म्हणजे ही इमेज ही पिक्सेलची बनलेली आहे. ही पिक्सेल कशापासून बनलेलं आहे, तर इंटेन्सिटी व्हॅल्यू. इंटेन्सिटी व्हॅल्यू ही कम्प्युटर लँग्वेज झाली, पण आपण त्याला काय म्हणतो, दॅट इंटेन्सिटी व्हॅल्यू इज नथिंग बट द एलिमेंट्स अँड नंबर ऑफ एलिमेंट्स इज मेड अप ऑफ बाय दी मॅट्रिक्स. नंबर ऑफ एलिमेंट्स पासून काय होतं, तर वेक्टर फॉर्म होतो आणि रोज आणि कॉलम्स मध्ये काय असतात, एलिमेंट्स असतात आणि त्याचा मिळून हा मॅट्रिक्स फाउंड होतो. आणि ही जर इमेज वरती तुम्ही वेगवेगळे ऑपरेशन्स केले तर काय होतं, दॅट इज द लिनियर अल्जेब्रा. टू एक्सपांड, कॉम्प्रेस, क्रॉप or perform any operation on these images. म्हणजे ही इमेज जर एखादी तुम्हाला क्रॉप करायची, एक्सपांड करायची, कॉम्प्रेस करायची, तर त्याला काय करावं लागेल, ऑब्व्हियसली तुम्हाला त्याच्यावरती काहीतरी ऑपरेशन करावं लागेल. सो दिस लिनियर अल्जेब्रा इज इन्व्हॉल्व्ड. म्हणजे इथे काय, तर लिनियर अल्जेब्रा इन्व्हॉल्व्ड झालेला आहे. म्हणजे इमेज तयार करण्यासाठी मॅट्रिक्स फॉर्म होते इथं बाय डिफॉल्ट, आणि मॅट्रिक्सचे ऑपरेशन्स जे आपण बघणार आहे, विच इज द लिनियर अल्जेब्रा. लिनियर अल्जेब्रा इज अ ब्रांच ऑफ मॅथमॅटिक्स दॅट डील्स विथ द लिनियर इक्वेशन्स अँड लिनियर फंक्शन्स which are represented through the matrices and vectors. लिनियर इक्वेशन्स आणि लिनियर फंक्शन्स लाच काय रिप्रेझेंट करतात, मॅट्रिक्स आणि वेक्टर्स. वेक्टर्सचा मिळूनच मॅट्रिक्स तयार होतो. सो व्हॉट इज अ लिनियर. लिनियर म्हणजे काय, लिनियरचं मिनिंग काय आहे. लिनियर अल्जेब्रा म्हणते ना, म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे अल्जेब्रा शिकत आलात त्याच्यामध्ये शाळेत असताना, त्याच्यामध्ये फक्त काय, तर स्केलर सिंगल क्वांटिटीचाच तुम्ही स्टडी केला, स्केलर व्हॅल्यूचा. पण आता काय करणार आहे तुम्ही, नंबर ऑफ कॉम्पोनंट्सचा स्टडी करणार आहे. सो लिनियर इक्वेशन्स, लिनियर म्हणजे काय, तर स्ट्रेट लाईन, एका लाईन मध्ये असणारे पॉइंट्स. सो नंबर ऑफ एलिमेंट्स असणार आहेत आपल्याकडे एका पर्टिक्युलर व्हेक्टर मध्ये. सिंगल क्वांटिटी असेल तर आपण त्याला स्केलर म्हणतो, आणि 2 किंवा 2 पेक्षा जास्त असतील तर मग वेक्टर फॉर्म होतो. स्केलरचा आधी तुम्ही स्टडी करत होता, आता आपण वेक्टरचा स्टडी करणार आहे, विच इज द लिनियर अल्जेब्रा. So in simple word, linear algebra helps you to understand the geometric concepts such as planes, higher dimensions, and perform mathematical operations on them. Okay.
सो मला वाटतंय की तुम्हाला लक्षात आलं असेल की आपल्याला का स्टडी करायचा लिनियर अल्जेब्राचा आणि नेमका काय स्टडी करायचा लिनियर अल्जेब्रामध्ये. सो नेक्स्ट लेक्चर पासून आपण ऍक्च्युअल सिलेबसला स्टार्ट करूयात सगळ्यात पहिल्यांदा. मग त्याआधी तुम्ही बघून यायचंय, म्हणजे मी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला, आता मी वेक्टर स्टार्ट करणार आहे तर तुम्हाला वेक्टर म्हणजे काय ह्याचे ऍटलिस्ट तुम्ही थोडंसं आधी बघणं गरजेचं आहे. सो दॅट की शिकवत असताना मग तुम्ही लवकर ते कॅचअप करू शकता. थोडंसं आधी तुम्ही वाचलेलं असेल, रीड केलेलं असेल, नेटवरती सर्च केलेलं असेल तर. सो वेक्टरचे कोणकोणते टाइप्स तुम्हाला शोधता येतील ते टाइप शोधायचे. हा तुमचा नेक्स्ट लेक्चरचा टास्क असेल की व्हॉट इज अ वेक्टर आणि वेक्टरचे डिफरंट टाइप्स. ओके, कोणकोणते टाइप्स आहेत वेक्टरचे ते हे पुढच्या लेक्चरला येताना बघून यायचंय. आपण लेक्चरमध्ये तर आपण बघणारच आहे, पण त्याआधी तुम्ही पण काहीतरी स्टडी करणं गरजेचं आहे सुरुवातीला. कोणती पण कन्सेप्ट शिकण्याच्या आधी तुम्हाला किती माहिती आहे त्याची. ओके, सो तुम्हाला काय करायचंय ते तुमच्या लक्षात आलं असेल की वेक्टर म्हणजे काय कन्सेप्ट एक बघायचे आहे आणि त्याचे कोणकोणते टाइप्स आहेत. लिहून आणायची गरज नाही, तोंडी सांगितलं तरी चालेल. कोणकोणते टाइप्स आहेत वेक्टरचे ते. आणि दुसरं एक की जी हॅडलीचं जे बुक आहे ते सर्च करायचंय. माझ्याकडे आहे पण मी रेडी तुम्हाला काही देणार नाही. तुम्ही पण त्याच्यासाठी थोडंसं नाही सापडलं तर मी देईन, थोडंसं तुम्ही पण सर्च करायचंय. सेकंड नंबरचं बुक मी सांगितलं जी हॅडलीचं लिनियर अल्जेब्राचं, नरोसा पब्लिशिंग हाऊसचं. ओके, आणि आय थिंक जाधव सरांनी पण तुम्हाला एक टास्क दिलेला आहे, बरोबर ना? दिलाय ना Yes, ma'am. प्रतीक्षा? हो. ते कधीपर्यंत कंप्लीट करायचंय? 30 ऑक्टोबर. 30 ऑक्टोबर पर्यंत. ते सुद्धा तुम्हाला कंप्लीट करायचं आहे साइड बाय साइड, कारण आता प्रत्येक जण तुम्हाला काही ना काहीतरी टास्क देत राहणार आहे. सो सगळी कामं तुम्हाला ऍट अ टाइम चालू ठेवावे लागतील. साइड बाय साइड प्रोजेक्ट साठी सुद्धा टॉपिक शोधायला सुरुवात करायची आहे आतापासूनच. जे ऍबसेंट असतील तुमच्या ओळखीचे आहेत, तुमचे मित्रमैत्रिणी, त्यांना सांगा की लेक्चर अटेंड करायचे रेग्युलर. कारण प्रत्येक जण प्रत्येक लेक्चर त्यांचे पर्टिक्युलर लेक्चरचे अटेंडन्स मेंटेन करत असतं. त्यामुळे एक लेक्चर अटेंड केलंय दुसरं करायचं नाही असं करायचं नाही. तुमचा रोल कॉल तयार झाल्यानंतर ना तर मॅन्युअली सुद्धा मी अटेंडन्स घेणार आहे. सो BSc सारखं आता काही निवांत होईल असा विचार करायचा नाही. अपडेट मध्ये राहायचंय आणि ऍक्टिव्ह राहायचंय. की आपले 5 मिनिट राहिलेले आहेत. कोणाला काही विचारायचं असेल, क्वेश्चन्स असतील तर विचारा. लेक्चर लॉग इन जॉईन करताना कोणाला काही प्रॉब्लेम येत नाहीये ना?
गप्प बसू नका, बोला. नाही मॅम. ओके. लॉग इन करायला काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला जे कॉलेजकडून टाइम टेबल प्रोव्हाइड केलेलं आहे त्या टाइम टेबलमध्ये आता आपलं स्टॅटिस्टिक्सचं जे आहे त्या लिंकवर जायचं, त्या डेच्या जस्ट क्लिक केलं तर तुम्ही लेक्चर जॉईन करू शकता, जस्ट इन अ वन क्लिक. पण त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईलवर करत असाल तर गुगल मीट ऍप्लिकेशन लागेल, आणि लॅपटॉप वगैरे यूज करत असाल तर तुमचं जीमेल अकाउंट असेल तर बाय डिफॉल्ट ते ऍप्लिकेशन अवेलेबल असतात. सो ती जी कॉलेजकडून मला आय थिंक सरांनी ग्रुपवर पण शेअर केलेली आहे ऑनलाईन लेक्चरचं टाइम टेबल कॉलेजने जे प्रोव्हाइड केलंय ते. आणि आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपला सगळ्यांनी जॉईन केले का MSc 1च्या? त्या हो. ग्रुपला त्या हो मॅम. ग्रुपलाही सगळ्यांनी जॉईन करायचंय, कारण तिथं पण बऱ्याचशा ऑफिशियल नोटीस येत असतात कॉलेजच्या सुद्धा. सो त्या ग्रुपलाही सगळ्यांनी, कॉमनच येतो सगळ्यांचा, त्या ग्रुपलाही जॉईन करायचंय. आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तर तुम्हाला वेळोवेळी ते अपडेट येतच राहील. ओके. प्रत्येक सब्जेक्ट टीचर हे तुम्हाला त्यांचे क्लास कोड देतील, जिथं की ते असाइनमेंट्स असतील किंवा प्रत्येक सब्जेक्टचा पण एक क्लास असेल आणि एक ऍक्टिव्हिटीचा सुद्धा क्लास असेल. ऍक्टिव्हिटीच्या क्लासमध्ये ज्या काही तुमच्या एक्झाम्स वगैरे होतील त्याच्या असाइनमेंट क्रिएट केली जाईल ऍक्टिव्हिटी क्लासला. आणि सब्जेक्ट टीचर हे त्यांचा जो काही पर्टिक्युलर ग्रुप आहे त्याच्यावरती त्यांच्या नोट्स शेअर करतील, किंवा त्यांना जर काही होम असाइनमेंट द्यायच्या असतील, होमवर्क द्यायचा असेल तर त्याच्यावरती ते शेअर करतील. सो जेव्हा पण ते प्रत्येक जण त्यांचा क्लास कोड देईल त्या क्लासला सगळ्यांनी जॉईन करायचंय, सो दॅट तुम्हाला ते नोटिफिकेशन मिळेल. ओके. आय थिंक कोणाला काही डाऊट नसावा. असेल तर सांगा, किंवा कधीही विचारलं तरी चालेल तुम्हाला जर काही क्वेरीज वगैरे असतील तर. डिपार्टमेंटला कोणालाही विचारलं तरी चालेल. कदम मॅडम, हा मॅडम. हॅलो. कंटिन्यू करताय? हो हो, येस मॅम. ओके, चालेल. हां.